आनंद ह्याच्यासाठी होत आहे की 2017ला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल ज्यावेळी समाजासाठी आंदोलन आणि सभागृहात सुद्धा विषय मी मांडला. हे आनंद आहे. पण तोपर्यंत हा विषय केव्हाही ऐरणीवर आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हतं. हा मला आनंद आहे. आणि दुःख आहे त्यावेळी कोण मांडत नव्हतं. पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखडपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा ते इथं उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा विषय ऐरणीवर आलेला आहे. परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपल्या मतं मांडले. भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं. पण हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल ह्याच्यावर चर्चा झाली नाही. हीच चर्चा आजच्या बैठकीत झाली. म्हणजे भावना तर सगळ्यांचीच आहेत आरक्षण द्यायचं. पण जर का आरक्षण दिलं, सरकारने आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर आमची सगळी सविस्तर चर्चा झाली. पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या. आणि त्या समाजाच्या भावना काय होत्या की आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे. आणि ते आमचं हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला 50% वर नको, आम्हाला 50% आत आरक्षण पाहिजे. क्रमांक 83 जिथं मराठा कुणबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून किंबहुना पोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ऍड करा. हा ज्यावेळी मी विषय त्यांच्या पुढे मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही. त्याच्यावर त्यांनी चर्चा सुद्धा केली नाही. आणि माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जनगणना झाली त्या पद्धतीने आज नाही तर उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना, मराठा समाजातले लोक असतील, ओबीसी समाजातले लोक असतील, त्यांना मग त्याचा प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते. कारण का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळते पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही. हा मुद्दा मी मांडला. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं जो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंबहुना खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे की 105व्या घटना दुरुस्तीत जो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात. आज आपण समजू की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार. आताचं सरकार आरक्षण कुठलं देणार ते 50%च्या वरच देणार आहे. आता 50%च्या वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेलं आहे. एकदा नारायण राणे समिती ज्यावेळी अध्यक्ष होते मुख्यमंत्री असताना ते उडले, किंवा पृथ्वीराज बाबा असताना ते उडले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही. आणि प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. त्यात महत्त्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकीमध्ये मांडला जो खासदारांना पटला. मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता 105व्या घटना दुरुस्ती. मी तिथे बोलले त्या सभागृहामध्ये बोललोय. त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध कराल. राज्याला अधिकारी तुम्ही द्याल. सुप्रीम कोर्ट असे त्यांनी 5-6 निकष काढलेले, 5-6 पॅरामीटर काढले. त्यातलं एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो. ते पॅरामीटर म्हणजे काय तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग अँड रिमोट. तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दूरवर आणि दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय
की त्याचा रस्ता नाही, रोड नाही, पाणी नाही, ही परिस्थिती आज राहिली आहे का? तशी राहिलेलीच नाही. आणि हा जजमेंट केव्हाचा आहे? 1992चा आहे. 1992चा निकष आज लागू होणार का? म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं. आपण धरू ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली, म्हटले आम्ही आरक्षण देणार. आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही जे 12% तुम्ही 60% द्याल, 60% द्याल. सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर परत महत्त्वाला लक्षात ठेवा, तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही. तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा, तरी या अडथळे येणारच आहेत ना सर्वोच्च न्यायालयाचे. म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ. आपण सर्वजण एकत्र आलो आहेत, सगळ्या पक्षातले खासदार इथं आलेले आहेत. आणि म्हणून आज 2 ठराव तिथं पारित झाले. ते ठराव मी मुद्दाम आपल्या पुढं वाचू इच्छितो. पहिला ठराव, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखाद्या राज्यात समाजाला आरक्षण देता असताना 50% मर्यादा ओलांडता येत नाही. जर ही मर्यादा ओलांडायची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल. परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे 1992च्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसून येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरविण्यात यावे असा ठराव आम्ही करीत आहोत. म्हणजे सगळ्या खासदारी पत्र पंतप्रधानांना देणार आहे. 1982चा निकष लावू नका. म्हणजे राज्यांनी उद्या आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल, पण हाच आडवा मुद्दा आहे ना 50% वर तुम्हाला जर द्यायचं असेल तर हा डेफिनेशन हे फार फ्लंग रिमोट जे उदाहरण मी एक पॅरामीटर मिळालं, हे सुप्रीम कोर्टचं नुसतं एक जनरल रीडिंग आहे, तो काही कायदा नाही आहे. म्हणून हे पार्लमेंटने करावं असं खासदारांनी सुद्धा तो ठराव केलेला आहे.